तर पुण्यातील इंद्रायणी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे। 2 मलनिस्सारण प्रकल्पांना राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडून ही मंजुरी देण्यात आली आहे। ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे। मलनिस्सारण प्रकल्पासाठी 526 कोटींच्या निधीची तरतूद जाहीर करण्यात आली। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ट्विटमधून काय माहिती दिली आहे ते आपण समजून घेऊया। इंद्रायणी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी 2 मलनिस्सारण प्रकल्पांना राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। या प्रकल्पातून नदी संवर्धन, पूर नियंत्रण, पाण्यावर प्रक्रिया आणि सौंदर्यीकरण अशा 4ही बाबी साध्य केल्या जाणार आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। एकूण 526 कोटींचा हा प्रकल्प असून अमृत 2.0 अभियाना अंतर्गत हा राबवला जाणार आहे। 40 आणि 20 MLDचे हे 2 प्रकल्प असतील असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। यात जलनिस्सारण प्रणाली, नदीपात्राचं तटबंदीकरण तसंच सुशोभीकरण अशी कामं एकत्रितपणे करण्यात येणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलंय। यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण रोखता येणार असून नागरिकांनाही मोठा दिलासा जो आहे तो मिळणार आहे।